श्री स्वामी समर्थ. नमस्कार. शिवपुराणानुसार संकष्ट चतुर्थीचे 16 तोडगे. 1. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर 2 सुपारी व 1-2 विलायची ठेवून त्याची पूजा करा. या उपायाने विघ्नहर्ता गणपती प्रसन्न होतो आणि भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात. 2. महागणपती किंवा गणपती जो प्रत्येक रूपात सर्व दिशांमध्ये रक्षा करतात. आपल्याला वास्तुदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीची पूजा अत्यंत शुभ फल देते. गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तुदेवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. गणपतीची आराधना केल्याने वास्तुदोष नाहीसा होतो. 3. घराच्या मुख्य दरवाजावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असल्यास दुसऱ्या बाजूला त्याच जागी गणपतीचा फोटो असेल तर दोघांची पाठ मिळत असेल तर वास्तुदोष नाहीसा होतो. 4. घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेले गणपती असावेत. उभे असलेले गणपतीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे. याचे कार्यात स्थिरता येते. 5. घरात किंवा कार्यस्थळी कोणत्याही भागात गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. 6. केवळ गणपतीचे मुख दक्षिण दिशेकडे नसावे. 7. सुख, शांती आणि समृद्धी इच्छित असल्यास पांढऱ्या रंगाची विनायकाची मूर्ती किंवा चित्र लावले पाहिजे. 8. सर्व मंगल कामांचा हेतू शिंदरी गणपतीची आराधना योग्य ठरते. 9. तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर ही समस्या दूर करण्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचे कपडा घेऊन त्यात श्रीयंत्र आणि मध्ये सुपारी ठेवावी. त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडून तिजोरीत ठेवा. या उपायाने संपत्तीत वाढ होईल. 10. तुम्हाला जर कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी निर्माण होत असतील तर बुधवारी कोणत्याही गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाला लाल फूल, दुर्वा व मोदक अर्पण करावे. दरम्यान गणपतीकडे कार्यात सफलता मिळावी अशी प्रार्थना करावी. हा उपाय केल्याने तुमची मनोकामना नक्की पूर्ण होईल. 11. व्यवसाय किंवा करिअर किंवा कोणत्याही प्रकारचे कामात प्रगती होत नसेल तर तुम्ही बुधवारचे व्रत केले पाहिजे. बुधवारच्या व्रतासोबत बुध ग्रहाच्या बीजमंत्राचा देखील जप करावा. कुंडलीमधील मजबूत होताच तुम्हाला करिअरमध्ये यश मिळेल. 12. बुधवारी पैशाची बचत केली पाहिजे. शेअर मार्केटच्या संबंधित लोकांना या दिवशी लाभ होण्याची शक्यता असते. त्यामुळे बुधवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका. तसेच या दिवशी पैशाची बचत केली पाहिजे. 13. आर्थिक व शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी दुर्गा माताची पूजा केली पाहिजे. ज्यास गाईला हिरवा चारा घालून मुगाचे दान करावे. 14. मनोकामना पूर्तीसाठी बुधवारी गणपती किंवा दुर्गा देवीच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जप करताना योग्य उच्चार करावा. 15. गणपती बाप्पाला सिंदूर प्रिय आहे. त्यामुळे बुधवारी पूजा करताना गणपतीला सिंदूर तिलक लावावा आणि स्वतः देखील कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने तुमचा आनंद आणि सौभाग्यात वृद्धी होते. 16. तुम्ही मानसिक त्रासाने त्रस्त असाल व बुधवारी पूजेच्या वेळी गणपतीला शमीची फुले अर्पण करावीत. असे केल्याने तुमचे दुःख दूर होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.